नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिंधी चक येथील शंकर सातपैसे यांच्या मालकीच्या शेतातून रात्री 12 धान्यांच्या पोत्याची चोरी झाल्याची घटना आज सकाळी उजेडात आली। प्राप्त माहितीनुसार चिंधी चक येथील विश्वनाथ सातपैसे यांच्या शेतात काल धानाची मळणी झाली। यामध्ये 2 एकर जमिनीमध्ये 34 धान्यांचे पोते झाले। दुसऱ्या एका शेतातील धान्यांची मळणी असल्यामुळे रात्रभर पोते शेतात ठेवून दुसऱ्या दिवशी घरी न्यायचे विचाराने शेतकऱ्यांनी धान्यांचे पोते शेतात ठेवले। मात्र त्याच रात्री चोरांनी डाव साधून 12 पोते चोरून नेले। सकाळी शेतात आल्यावर घटना लक्षात येताच घटनेची माहिती नागभीड पोलिसांना देण्यात आली असता तपास सुरू आहे। बुधवारी सगळीकडे 31चा आनंद असताना चिंधी चक येथे चोरांनी शेतकऱ्याच्या कष्टाच्या कमाईवर डल्ला मारत शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रूचा महापूर वाहत होता। नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत 2 दिवसांआधी मोहाळी मोकासा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर चोरांनी लाखो रुपयांचा डल्ला मारल्याची घटना ताजी असताना आज ही घटना उजेडात आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। तालुक्यात शेतातून आजपर्यंत मोटार पंप तथा शेतकरी साहित्यांच्या चोरांचे प्रमाण वाढले आहे। मात्र चोरांवर पोलिसांचा वचक नसल्याने चोरीचे प्रमाण वाढल्याचे जनमानसात चर्चा आहे।